नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महासभेच्या गोंधळानंतर एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना झापलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला आणि ठाण्यातील सर्व स्कूल बसमध्ये डॅश कॅम्प बसवण्याच्या सूचना. ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेत घडलेल्या गदारोळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सभागृहातील घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया देत त्यांनी अशा प्रकारचं वर्तन अशोभनीय असून भविष्यात असे प्रकार होऊ नयेत असे स्पष्ट निर्देश दिल्याचं शिवसेना शिंदे गटाचे गटनेते पवन कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. महासभेत वेळेचा अपव्यय होऊ नये म्हणून विषयपत्रिका थेट मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचंही पवन कदम यांनी स्पष्ट केलं. पुढील 2 महासभांनंतर लक्षवेधी सूचना आणि प्रश्न स्वीकारले जातील असंही त्यांनी नमूद केलंय. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक राजन गिणे यांच्या प्रश्नांवर सविस्तर माहिती देणं आवश्यक होतं, मात्र अपुऱ्या वेळेमुळे प्रशासनाला माहिती संकलित करणं शक्य नसल्याचं कळवण्यात आलं होतं. त्यानंतर महापौरांनी विषयपत्रिकेबाबत प्रशासनाला रुलिंग दिले. निधी वाटपाबाबत भाजप सदस्यांनी उपस्थित केलेले आक्षेप गैर असल्याचं सांगताना गटनेते कदम म्हणाले की राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचं सरकार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून त्यात दोन्ही पक्षांचं योगदान आहे. माहिती देणं क्रमप्राप्त असल्यानं प्रशासनानं ती देण्याची तयारी दर्शवली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत गळचेपी सुरूच राहिली तर भाजपा पुढील काळात डबल आक्रमक होईल असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गटनेते पवन कदम यांनी प्रत्युत्तर देताना ठाम भूमिका मांडली आहे. महासभेत झालेल्या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवकांना दूरध्वनी करून नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीनं वर्तन योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितल्याचं कदम यांनी नमूद केलंय. तसंच आम्ही सभागृहात कोणतेही चुकीचं काम करत नाही. ठाण्यातील कारभारावर एकनाथ शिंदे यांचं बारकाईनं लक्ष आहे. तुम्ही जर चौकीदाराचं काम करत असाल तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा तो हंटर आजही टेंबी नाक्यावर आहे असा टोला कदम यांनी भाजपाला लगावला. आमच्या नगरसेवकांकडून काही चूक झालीच तर एकनाथ शिंदे त्यांना जाब विचारायला आणि योग्य ती कारवाई करायला खंबीर आहेत अशी आठवण करून देत त्यांनी पक्षाची शिस्त आणि नेतृत्वावरील विश्वास अधोरेखित केला. ठाणे महापालिकेतील या घडामोडींमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिक तणाव वाढण्याची चिन्ह दिसत असून आगामी महासभांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्ही मला सांगा, नुसतं शिवसेनेचं सरकार आहे का महाराष्ट्रामध्ये? शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचं सरकार महाराष्ट्रात आहे. मागील 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी कामकाज पाहिलं. आता देवेंद्रजी फडणवीस म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजवटीमध्ये ह्या सर्व निधी हा ठाणे महापालिकेला जो उपलब्ध झाला तो नुसतं शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना किंवा आता नगरविकास मंत्री आहेत म्हणून उपलब्ध झाला नाही. त्यामध्ये भाजप सेने ह्या दोन्ही पक्षाचं योगदान आहे आणि त्यांनी ठाणे महापालिकेला निधी देण्याचं कारण असं की ह्या शहराचा विकास व्हावा. आता हा विकास करत असताना स्वतः शासनाने स्वतःहून निधी दिलाय का? सन्मान्य सदस्यांची जी मागणी होती, त्यांचं जे काय कामं होती त्यांच्या प्रभागात, त्या पद्धतीने तो निधी संकलित केले गेलेला आहे आणि तसेच GR निघालेले आहेत. त्याच्यामुळे मोगम काय शासनाने निधी ठाणे महापालिकेला उपलब्ध करून दिलेला नाहीये. त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांच्या मागणीनुसारच निधीची पूर्तता केलेली आहे. माननीय उपमहापौर पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मी ज्या काय घोटाळे झालेत किंवा काय झाले, पण मला वाटत नाही की प्रशासन कोणत्याच पद्धतीने दुरुपयोग करेल या निधीचा. कारण प्रशासनाला पण गरज होती ना की आपल्याकडे स्पिलओव्हर इतकं प्रचंड प्रमाणात आहे आणि ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती पण बरोबर नाही. अशा वेळेला शासनाने ज्या पद्धतीने मदत केली, महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला जेवढं ठाणे महापालिकेला साहेबांनी मदत केली तशीच महाराष्ट्रातील इतर सर्व महापालिकेमध्ये साहेबांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळे हे आरोप करणं मला वाटतं योग्य होणार नाही आणि अशा पद्धतीचा आरोप करणं हे स्वतः उपमहापौर म्हणून त्यांनाही योग्य नाही. कारण काय, तेही आमच्या बरोबर प्रशासनामध्ये सुद्धा बरोबर आहेत आणि ठाणे महापालिकेत आम्ही एकत्र आहोत. शिवसेना भाजप हे एकत्र आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्यांचा काय जर गैरसमज झाला असेल किंवा त्यांना जर काय माहिती हवी असेल तर त्यांनी ती वैयक्तिक माहिती मागवावी असं माझं मत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या लालपरीला आपल्या घामानं आणि कष्टानं जिवंत ठेवणाऱ्या सुमारे 86,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होताच
दिलेला शब्द पाळणाऱ्या परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटली आहे. एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणं कठीण झालं असताना शासनानं तातडीनं 100 कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला. हा केवळ आर्थिक दिलासा नसून तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे, असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीनं कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे 65 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचं घोषित केलं होतं. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणं अशक्य झालं आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्यानं चर्चा करत 210 कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आणि त्यापैकी 100 कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 24 फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीचा हप्ता जमा होताच नाराजीचे ढग दूर झाले आणि विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजानं उगवला. दिलेला शब्द पाळला अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानले. शाळेत घेऊन जाणारे स्कूल बस चालक गाडी कशी चालवतो, त्याच्या हालचाली कशा आहेत यावर आता वॉच ठेवला जाणार आहे. त्यासाठी 8,000 स्कूल बसेसवर डॅश कॅम बसवण्यात येणार असल्यामुळे मुलामुलींचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. हा डॅश कॅम स्कूल बसेसचा मार्ग आणि पुढील आणि मागील दृश्य टिपणार आहे. अत्याधुनिक डॅश कॅम बसवण्याच्या सूचना सर्व स्कूल बस चालकांना वाहतूक शाखेनं दिल्या आहेत. ठाणे शहर आणि परिसरातील स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक वाहतूक शाखेच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. स्कूल बसच्या आतील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत, पण बस चालू असताना बाहेरील भागाची दृश्य टिपली जात नाहीत. दुर्दैवानं एखादा अपघात झाला तर नेमकी चूक कोणाची हे या डॅश कॅममुळे लगेच कळणार आहे. बस चालक कशा प्रकारे गाडी चालवतो हे देखील समजेल. डॅश कॅम म्हणजे एक छोटा व्हिडिओ कॅमेरा असून तो ड्रायव्हिंग सुरू असताना समोरील रस्ता आणि ट्रॅफिकचे दृश्य सतत रेकॉर्ड करत असतो. एखादा गैरप्रकार घडल्यास हे दृश्य पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. स्कूल बसच्या मालकांनाही चालकाच्या कामकाजावर देखरेख ठेवता येणार आहे. स्कूल बस शाळा भरण्यापूर्वी आणि सुटण्यापूर्वी अर्धा तास आधीच शाळेजवळ उभ्या कराव्यात. त्यामुळे वाहतूक कोंडी टळेल अशा सूचना बैठकीत करण्यात आल्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पोलीस तसंच अन्य प्राधिकरण आणि प्रशासन, परिवहन विभाग, शाळा व्यवस्थापन, बस मालक आणि चालक यांनी समन्वयानं काम केल्यास शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्धास्त होईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे. ठाणे महापालिकेच्या 5 मार्चपासून होणाऱ्या महासभांचं ऑनलाईन थेट प्रक्षेपण करावं अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे. पालिकेच्या 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोंधळातील सभेनंतर पारदर्शक निर्णयांसाठी आणि नागरिकांच्या माहितीसाठी ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची सूचना नगरसेविका कोळी यांनी केली आहे. यापूर्वीही शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देखील पालिकेच्या महासभेचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं अशी मागणी केली होती. ठाणे महानगरपालिकेत गोल्डन गँग सक्रिय असून सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलले दिलं जातं. लाईव्ह जर ठेवण्यात आलं तर आम्ही जे प्रश्न मांडतो ते कसे 5 मिनिटात उडवले जातात हे उघड होईल, म्हणून महासभेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात नाही असं यावेळेला भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी म्हणाल्या. नक्कीच 23 तारखेला जी सर्वसाधारण सभा झाली त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवरून गदारोळ झाला, काही मुद्द्यांवरून थोडी गोंधळ निर्माण झाला. तर या संदर्भात बऱ्याच नागरिकांच्या समस्या होत्या ज्या आम्ही लक्षवेधीच्या स्वरूपामध्ये, प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये भाजपच्या नगरसेवकांनी मांडल्या होत्या आणि त्या डाईसवर घेतल्या गेल्या नाही. त्याच्यामुळे हा सगळा सभागृहामध्ये गोंधळ झाला. या पार्श्वभूमीवर मी एक महापौरांना आणि आयुक्तांना, महापालिका आयुक्तांना पत्र दिलं की आपली ठाणे महानगरपालिकेची ही जी सर्वसाधारण सभा ज्या होतात त्या थेट लाईव्ह व्हायला पाहिजेत. त्याच्यामुळे नागरिकांना सगळ्या जे प्रश्नोत्तर होतात त्यांचे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील काही प्रश्न जे मांडतात ते सगळ्या नागरिकांना समजायला हवेत. त्या दृष्टीने मी ही पत्र दिलं होतं महापौरांना की आपली ही ठाणे महानगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा आहे जी 5 तारखेपासून सुरू होईल त्या या पुढच्या सगळ्या सभा ह्या ऑनलाईन थेट नागरिकांपर्यंत ठाणेकरांना समजायला हव्यात.
कारण का भारतीय जनता पक्ष हा पारदर्शकतेवर विश्वास ठेवून आहे आणि त्यांचा सगळा कारभार हा पारदर्शक असतो. आणि त्याच्यामुळेच आणि यापूर्वी बऱ्याच सदस्यांनी लोकप्रतिनिधींनी म्हणजे ऑनलाईन सभेची थेट प्रक्षेपणाची मागणी केलेली आहे. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खुदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून स्थानिक रहिवासी आणि विकासकांमध्ये झोंपण्याची चिन्ह आहेत. मातीची विल्हेवाट लावण्यासाठी MMRDAनं कन्व्हेयर बेल्टचा प्रस्ताव दिला, मात्र 90% रहिवाशांची डेडिकेटेड कॉरिडॉरला विशेष वाहतूक मार्गिकेला सहमती आहे. या प्रकल्पाच्या मध्ये जी जागा आहे तिथून मातीचे डंपर पास होणार असल्यानं वाहतुकीचाही प्रश्न उद्भवणार नाही असा दावा पत्रकार परिषद घेऊन रहिवाशांनी केला. तसंच पालिकेनं नोटीस बजावूनही काही विकासक जुमानत नसल्यानं त्यांच्या विरोधात प्रशासनानं कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही या रहिवाशांनी दिलाय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ठाणे ते बोरिवली या महत्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पाची उभारणी ठाण्यातील मुल्लाबाग परिसरात सुरू आहे. सुमारे 18,838 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येतोय. या भुयारी मार्ग खुदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून सध्या स्थानिक रहिवासी आणि तेथील विकासकामध्ये झोंपली आहे. दररोज 350 डंपर माती वाहतूक करणार असल्यानं परिसरात हवा प्रदूषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करत त्यास रहिवाशांनी विरोध दर्शवलाय. हवा गुणवत्ता निर्देशांक 250 पर्यंत जातो, त्यामुळे प्रदूषणाचा त्रास वाढत असून अनेकांना आजार बळवत आहेत. व्हेराटॉन, निळकंठ ग्रीन्स, सत्यशंकर हे विकासकांना कन्व्हेअर बेल्ट हवा आहे, मात्र डेडिकेटेड कॉरिडॉरला 90% रहिवाशांची सहमती आहे. सर्वप्रथम भुयारी मार्गाची टेल कंप्लीट करून टाकावी, तसंच डेडिकेटेड कॉरिडॉरमधील जी जागा आहे तिथून मातीचे डंपर पास होणार असल्यानं वाहतुकीचा प्रश्नही उद्भवणार नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. याला 90% रहिवाशांची सहमती आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे लवकरच या संदर्भात बैठक घेणार असल्याचंही रहिवाशांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळेला शिवसेना नगरसेवक सिद्धार्थ पांडे, राकेश मोदी, आशुतोष शिरोळकर, निवृत्त अभियंता भिडे, धाने, मुजुमदार आणि शरद वास्कर इत्यादी रहिवासीही उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 61 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोबच दिला नसल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे या उमेदवारांना पालिका प्रशासनानं नोटिसा बजावल्या असून 15 दिवसात निवडणूक खर्चाचा हिशोब द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा दिलाय. ठाणे महापालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली. या निवडणुकीत 648 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यापैकी 131 नगरसेवक निवडून आले. निवडणुकीतल्या उमेदवारांना खर्चाचा तपशील देणं बंधनकारक होतं, मात्र निवडणूक झाल्यानंतरही 61 उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च प्रशासनाकडे सादर केला नाही. आतापर्यंत 587 उमेदवारांनी आपल्या निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशोब दिला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. मात्र 61 उमेदवारांनी आतापर्यंत खर्चाचा तपशील दिला नसल्यानं या सर्व उमेदवारांना पालिका प्रशासनानं शेवटचा अल्टिमेटम दिलाय. राज्य निवडणूक आयोगानं विजयी तसंच पराभूत उमेदवारांकडून निवडणुकीचा खर्च घेण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. पालिका प्रशासनानं निवडून आलेल्या तसंच पराभूत उमेदवार अशा एकूण 648 उमेदवारांना खर्चाचा हिशोब मागितला, मात्र त्यानंतरही 61 उमेदवारांनी खर्चाचा हिशोब दिलेला नाही. यामध्ये अपक्षांसह अनेक राजकीय पक्षातील उमेदवार असल्याची माहिती प्रशासनानं दिली. पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना 15 फेब्रुवारीपर्यंत हा हिशोब देण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र त्यानंतरही हिशोब देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कामचुकार उमेदवारांनी विलंबाच्या खुलाशासह खर्चाचा हिशोब तात्काळ द्या असे आदेश देण्यात आलेत. दरम्यान हिशेब न देणाऱ्या उमेदवारांना पुढील 3 वर्षांसाठी निवडणूक लढवता येणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय.